हाय, हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? बघा, आज आमची माय हरभऱ्याची डाळ बनवत आहे जात्यावर. बघा, हे बघा, मस्तपैकी असे भरडून त्याला. आणि ही डाळ खायला पण खूप छान अशी लागते, जात्यावर भरडलेली. पूर्वी जात्यावर पुरण पण दळत होते. आणि जेव्हा आपण लिंबाचं लोणचं घालतो ना, त्यावेळेस पिकलेल्या मिरच्या, म्हणजे त्याला आपण भराच्या मिरच्या म्हणतो, त्या मिरच्या पण जात्यावर दळल्या जायच्या. आणि जात्यावर दळूनच त्याचं लोणचं टाकलेलं जायचं. मग ते लोणचं खूप छान असं लागते. पण आताच्या लोणच्यामध्ये काही चव पण राहिलेली नाही. बघा, ही डाळ किती छान पडली बघा. दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, ही डाळ बघा, खूप अशी सुंदर, म्हणजे एका हरभऱ्याचे 2 फोडीत, म्हणजे असं बारीक कणी तुकडा वगैरे काय होत नाही. चांगली अशी डाळ पडते. तर बघा, हरभरे भरडत असताना किंवा जात्यावर काही पण असं भरडताना किंवा दळताना आमची माय खूप छान असे गाणे म्हणते. गाणे म्हणत म्हणत भरडते. माय गाणं म्हण छानपैकी, खूप छान ओवी गाते. तर बघा, या जात्यावर पूर्वी बाया पहाटे उठून 2:30 म्हणा 3-4 वाजता उठून ज्वारी दळायचे, भरडायचे. आणि त्या ज्वारीचं, म्हणजे जेवढं पण पीठ निघाल तेवढ्या त्या पिठाच्या भाकरी करत होत्या पूर्वी. कारण पूर्वी गिरणी हे काही नव्हतं साधन. आमची आजी वगैरे दळायचे असं जात्यावर, पीठ दळून भाकरी करायच्या. या जात्याचा खूप म्हणजे खूप चांगला फायदा आहे. डाळ म्हणा किंवा पुरण म्हणा, खूप चांगलं लागते यावर. तर बघा, इथे हे बघा खलबत्तं, याला आपण उकळ म्हणायचं. पूर्वीच्या काळी असे जमिनीत रोवल्या जायचे आणि याच्यात मसाला पुरण वगैरे वाटल्या जायचे. तर हे एक उकळ आहे. म्हणजे बऱ्याच वस्तू जुन्या आमच्या घरामध्ये आहेत, ज्याचा की आम्ही पुरेपूर असा वापर करत आहोत. आमची माय गाणे खूप छान म्हणते जात्यावर, ओवी खूप छान गाते. तर सर्वांनीच हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करत चला. ठीक आहे, धन्यवाद.